नमस्कार. उद्या कोजागरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा असंही म्हणतात. जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना जीवेत शरदशतम असा आशीर्वाद दिला जातो. का दिला जातो? त्याचा अर्थ असा आहे, 100 शरद ऋतू पहा इतकं आयुष्य लाभो किंवा इतकी वर्ष जीवन जगा. म्हणजेच तुमचे शरीर इतके सक्षम करा की कोणताही आजार तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही सहज 100 शरद ऋतू पाहू शकाल. असे म्हणतात की शरद ऋतूमध्ये निरोगी राहिल्यास वर्षभर आजारापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. आपल्या प्रत्येक सणाची काही ना काही वैशिष्ट्ये आहेत. हे आपण प्रत्येक वेळी बघतो. नवरात्र हे शरद ऋतूत येतं, म्हणून त्याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. या काळात आरोग्य सांभाळणं हे अतिशय अत्यावश्यक असतं, म्हणून त्याला व्रताची जोड दिली आहे. उपवास, जागरण सांगितलं आहे आणि नैवेद्यही तोही तसाच. 9 दिवस गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पहा ना, उठता बसताना पुरणाचा नैवेद्य देवीला सांगितला आहे. गूळ घातलेले पुरण, सोबत खीर, पोळीवरती भरपूर तूप किंवा दूध. पुन्हा अष्टमी पंचमीला पुरणाचा नैवेद्य आहेच. थोडक्यात पुरण हे पूर्ण नवरात्रभर असतंच. शरद ऋतूमध्ये येणारी पौर्णिमा म्हणून शरद पौर्णिमा. नवीन धान्य शेतातून घरी आलेलं असतं म्हणून नवान्न पौर्णिमा. या धान्याची पूजा केली जाते आणि भाताच्या खिरीचा नैवेद्य चंद्राला दाखवला जातो. शरद ऋतूला आयुर्वेदात आजारांची माता असं म्हटलं आहे. निसर्गात होणाऱ्या बदलांचा मानवी आरोग्यावरही तसाच परिणाम होत असतो. हा काळ पित्त प्रकोपाचा मानला जातो. पाऊस थांबून हवेत उष्णता वाढल्याने शरीरावरही त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. आपण ऑक्टोबर इथं असं म्हणतो ना. आणि सगळ्यांना माहीत आहेच की पित्त प्रकोप झाला की आजारांना आपोआपच आमंत्रण दिलं जातं. दम्याचाही त्रास वाढू लागतो. शरीरातील उष्णता वाढते. ताप, सर्दी, खोकला, श्वसनाचे विकार, आम्लपित्त, त्वचाविकार हे सगळ्या पित्तामुळे होणाऱ्या व्याधींमध्ये वाढ होते. म्हणूनच या काळात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मोसंबी, संत्री, आवळा यांचं सेवन करावं. थोडक्यात कॅल्शियम. आपल्याला इतकंच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे मौज मस्ती. डीजेवर गाणी लावायची मोठ्यांदी आणि दंगा करायचा, नाच करायचा. पण यामागे एक शास्त्र आहे आणि ते आपण समजून न घेताच केवळ टाईमपास, फक्त मस्ती आणि एन्जॉयमेंट यासाठी म्हणून आपण कोजागिरी साजरी केली जाते. बघा ना, कोजागिरी आहे असं म्हटल्यावर त्या दिवशी काय काय करायचं याची लिस्ट आधीच तयार होते. पण त्यामागचं शास्त्र आपण कधी समजून घेतलं आहे का? या दिवशी चंद्रदर्शन आणि त्याचं पूजन असं करायला सांगितलं आहे. याच्या मागचं कारण म्हणजे चंद्र हा शीतलता देणारा आहे. आपल्या शरीरात उष्णता वाढली की चंद्रनाडीचा अभ्यास करायला सांगितला जातो. म्हणजे उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्याच नाकपुडीने सोडायचा. उजव्या कानात कापूस घातला की उष्णता कमी होण्यास मदत होते, कारण उजवी बाजू म्हणजे सूर्यनाडी. या काळात वाढलेल्या पित्ताचे शमन होण्यासाठी, अंगात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चंद्रप्रकाशात रात्र जागवण्याची प्रथा सुरू केली गेली. आपण आपल्या प्रथा परंपरांना अंधश्रद्धा म्हणतो, पण त्यामागचं शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. ही खूप खेदाची गोष्ट आहे. असो, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असतो. त्याच्या शीतल छायेत बसल्यास वर्षभराची ऊर्जा मिळते. असं म्हटलं जातं की या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांनी युक्त असा असतो आणि 16 कलांनी युक्त श्रीकृष्ण देखील आहे.
असं म्हणतात की कोजागिरीच्या रात्री चंद्राकडे एकटक बघितल्यास डोळ्याचे त्रास कमी होतात. तसंच ज्यांना त्वचाविकार आहेत त्यांनी उघड्या अंगाने चंद्रप्रकाशात पहाटेपर्यंत बसल्यास खूप फरक पडतो. याच दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचंही प्रगटीकरण झालं. त्यामुळे या दिवशी रात्री 12 नंतर देवी लक्ष्मी प्रत्येक घरात जाऊन विचारते, को जागरती, कोण जागं आहे, कोण जागं राहून साधना करत आहे, नामस्मरण करत आहे. आणि ज्या घरामध्ये नामस्मरण सुरू असतं, जागरण सुरू असतं, त्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करते, प्रसन्न होते. म्हणून कोजागरती म्हणजेच कोजागिरी असं त्याचं नाव पडलं. दूध हे शीतलता देणारे एक पोषक घटक असणारे आपल्याला माहिती आहे. भाताची खीर किंवा चंद्रप्रकाशात आटवलेलं दूध, ज्यात सुंठ, केशर, काळी मिरी, वेलची, जायफळ वगैरे घटक घालून आटवून चंद्राच्या शीतल छायेत ठेवून त्याचं नैवेद्य दाखवून मग पहाटे ग्रहण करावं. नंतर थोडा वेळ फिरून मग झोपावं. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. या दिवशी त्याची किरणं, प्रकाश ग्रहण केला असता मनःशांती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि सुखी निरोगी जीवनाचा आनंद उपभोगू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, निरोगी जीवन जगण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे बरं. आप्तपरिवार, मित्रमैत्रिणींसोबत छान गाण्या गप्पांचा कार्यक्रम करायला, नात्यांमधली जवळीक वाढवायला ही छान संधी आहे. चार्ज होण्यासाठी मनाने आणि शरीराने देखील. एक रात्र मोबाईल बंद ठेवून खऱ्या जीवनाचा आनंद उपभोगायला काय हरकत आहे. दुसरं म्हणजे जुन्या आठवणींमध्ये एकरूप होऊन बघायला काय हरकत आहे. ऊर्जा चंद्राकडून जशी मिळणार आहे तशीच पुन्हा एकदा आपण लहानपण जगूनही मिळते, हो की नाही. चला तर मग निरोगी होण्यासाठी चंद्राची शीतलता घेत घेत आपण रात्र जागवूया. कोजागिरीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. निरोगी जीवनाचा आनंद तुम्हाला लाभो हीच सदिच्छा. नमस्कार.